धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. आता कॉक्रोच जनता पार्टी, जेव्हा मी हे सुरू केलं हे मजाकमध्ये सुरू झालं होतं, पण हा तुमचा असंतोष होता, हा तुमचा राग होता या सरकाराविरोधात, ज्या मजाकाला एक सिरियस मुवमेंट बनवून टाकलेलं आहे. सो थँक्स टू ऑल ऑफ यू फॉर दॅट. आणि मला जेव्हा हे सुरू झालं तेव्हा बरेचसे लोक मला इंटरव्ह्यू मध्ये विचारत होते, असतील 10 मिलियन, असतील 20 मिलियन, पण हे सगळं सोशल मीडियावर आहे, जमिनीवर कोणीही येणार नाही. जंतर मंतरवर जेव्हा मी गेलो तेव्हा पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. आणि मी आज सकाळी सगळ्या मीडियाला सांगत होतो, जंतर मंतर पेक्षा जास्त कॉक्रोच आज पुण्यात येतील. आणि पुण्याने ते करून दाखवले. जंतर मंतर पेक्षा मोठी सभा आज आपली झालेली आहे. आणि काय हे लोक जेव्हापासून ही मुवमेंट सुरू झालेली आहे, काय मागतोय आम्ही फक्त राजीनामा मागतोय. कशासाठी मागतोय? नीटचे 22 लाख स्टुडंट, सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट, सीयूईटीचे 16 लाख स्टुडंट, एसएससी जीडीचे 40 लाख स्टुडंट, असे 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे. आणि तरीही कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये, तरीही कोणी राजीनामा द्यायला तयार नाहीये. तर आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही कधीपर्यंत अशी बिनलाजापणे तुमच्या खुर्चीवर बसून राहाल. आणि आपल्या देशाचे जे विश्वगुरू आहेत, जे महामानव आहेत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यासाठी हे 1 करोड स्टुडंट्स महत्वाचे का तुमचा एक इनकॉम्पिटेंट मिनिस्टर महत्वाचा आहे? तुम्हाला निवड करावं लागेल. जर तुम्ही त्यांना काढणार नाही तर उद्या तुमचं ट्रान्सफर करण्यात येईल. पात धर्म सगळं पक्ष सोडून एकत्र आलं पाहिजे. शिक्षणाचा मुद्दा हा राजकीय मुद्दा झाला पाहिजे. राजकीय छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तरुण. और वो जो परीक्षा इसका केंद्र बन गया है गलती से, उसमें भी अगर कमियां हो तो फिर जाएं तो कहां जाएं ये बच्चे. तो इसलिए ये बिल्कुल जरूरी है कि ये जो परीक्षाएं हैं, पैमाने हैं, मापक हैं, इनको सही किया जाए. और इसमें जो गलत है वो हो रहा हो तो उसकी जवाबदेही मांगी जाए. आणि दिल्लीमधनं ह्या क्रांतीची सुरुवात झाली आहे. आज या सावित्री ज्योतीच्या पुण्यामध्ये हजारोच्या संख्येनं आपण इथं जमलो आणि इथून जी सुरुवात होणार आहे ती संपूर्ण देशभरात जाणार आहे. त्याच्या आधी आपण एक नारा लावू.